बसा. काय म्हणत तुम्ही तुमची? मला तुमच्या विवाह मंडळात नाव नोंदवायचं होतं. अच्छा, तुम्ही इथे 2 मिनिटं बसा, मी मॅडमना सांगते आता. सर, तुम्हाला मॅडमने आतमध्ये बोलवलंय. एक्सक्यूज मी, मी येऊ? येस कमिंग. बोला, मी आपली काय मदत करू? नमस्कार, माझं नाव सदाशिव साने. बर, मग मला लग्नासाठी एक मुलगी बघायची. तुम्ही तर चांगले तरुण आणि रुबाबदार दिसता. आमच्या विधवा विधवा मंडळात चुकून तर नाही ना? नाही नाही, मी बरोबर आलोय. ऍक्च्युली मी दूरच आहे. माझ्या वाईफचं 2 वर्षांपूर्वी एका कार ऍक्सिडेंट मध्ये निधन झालं. अरे फार वाईट सर. ठीक आहे, नियतीसमोर आपण तरी काय करणार. ओ आय एम सॉरी. बरं, मी तुम्हाला आमच्या विवाह मंडळाचा एक फॉर्म देते. त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरा. फोटो असेल तर आत्ता द्या, नाहीतर नंतर दिला तरी चालेल. बरं. आमच्या अष्टगंध विवाह मंडळाचे काही नियम आणि अटी आहेत, त्याही सोबत घ्या. इतरांप्रमाणे आम्ही काही फीस वगैरे घेत नाही सुरुवातीला, पण विवाह जमल्यानंतर मात्र फक्त 5,000 रुपये घेतो. तो फॉर्म व्यवस्थित वाचा, भरा आणि 1-2 दिवसानंतर दिलात तरी चालेल. 2-3 दिवसांनी कशाला, मी आताच देतो ना करून. बरीच घाई झाली दिसते दुसऱ्या लग्नाची. नाही नाही, घाई मला नाही, घाई तर माझ्या घरातल्यांना झाली. खूप आग्रह करतायत. खरं तर मला इच्छाही नाही लग्न करण्याची, पण अहो, तुमची इच्छा नसली तरी तुमच्यासारखा सुंदर तरुण आयुष्यभर एकटा कसा राहू शकतो? बरं, मी फॉर्म भरून देतो. थँक्यू. वेलकम. मॅडम येऊ? हा या. हा फॉर्म भरलाय, तो बरोबर आहे का बघा. ठीक आहे, फॉर्म तर तुम्ही व्यवस्थित भरलाय, पण वधूबद्दल तुमच्या काहीच अपेक्षा नाहीत का? नाही, हा कॉलम रिकामा सोडलाय म्हणून म्हटलं. काय ना, जिच्यावर मनापासून प्रेम केलं ती तर गेली निघून. त्या पुन्हा एकदा चेक करेल आणि संगणकावर जाऊन करेल. एखादं सुयोग्य स्थळ आलं की आम्ही तुम्हाला नक्की कळू. अच्छा, 10 वर्ष पूर्ण होतात तुमच्या संस्थेला. मॅडम, तुम्ही बिझी असाल तर मी थोड्या वेळाने येते. अगं नाही नाही, या आतमध्ये प्लीज. सर्वप्रथम मी तुमची ओळख करून देते. सदाशिव ही माधवी सावरकर आणि माधवी ही सदाशिव साने. मॅडम, म्हणजे मी 2 दिवसांपूर्वी तुमच्याकडे फॉर्म सबमिट केला होता आणि लगेचच तुम्ही मला बोलवलं. फार क्विक सर्व्हिस दिसते तुमची. हो,
आणि मलाही आठवड्याभरच झाला असेल नाव नोंदणी करून. क्विक सर्व्हिस म्हणा किंवा योगायोग म्हणा हवं तर. म्हणजे तुम्हा दोघांना एकत्र बोलवलंय खरं. खरं तर आम्ही वडीलधाऱ्या मंडळींशिवाय एकमेकांची ओळख करून देत नाही. पण तुमच्या दोघांची कदाचित आवडीनिवडी मतं जुळतील की नाही हेही मला ठाऊक नाही. पण तुमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य मला जाणवलं. त्यामध्ये जे काही घटना घडून गेल्या त्यामध्ये बरंच साम्य आहे. म्हणजे नाही, मलाही कळलं नाही. सदाशिव, तुझी पत्नी एका कार अपघातात मरण पावली आणि माधवी, तुझा पती देखील एका कार अपघातात मरण पावला. आणि या अपघाताची घटना देखील साधारण 2 वर्षापूर्वीची तुमच्या दोघांच्या आयुष्यात घडली आहे. हे साम्य आहेच की नाही? विचित्र योगायोग म्हणा हवा तर. तुमच्याही पत्नीचा कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला? म्हणजे कुठे आणि कसं झाला? सॉरी, म्हणजे असं विचारून तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं. नाही, इट्स ओके. 2 वर्षांपूर्वी झालं. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मी लग्नानंतर येत असतो. माझ्या पतीचाही तिथेच ऍक्सिडेंट झाला, मुंबई पुणे एक्सप्रेसवर. त्या दिवशी तुफान पाऊस पडत होता. माझे नुकतेच लग्न झाले होते. कशी दिसते मी? ठीक. अगं ऐक तरी. काय? अगं ऐक ना. अगं मस्करी करत होतो मी. अगं तू खरंच खूप छान दिसतेस. अगं खरंच. बरं बाबा, सॉरी. बस, खरंच खूप छान दिसतेस तू. ठीक आहे. ठीक आहे. मस्त पावसाळी भटकंती करून आम्ही, म्हणजे माझे सासू सासरे, माझे आई बाबा, माझे पती माधव आणि मी मुंबईच्या दिशेने परत येत होतो. 26 जुलै 2010 हा दिवस आठवला की अजूनही अंगावर शहारा येतो. आणि माझे पती माधव स्वतः गाडी चालवत होते. काय? 26 जुलै 2010 म्हणजे त्यावेळी माझ्या सुद्धा गाडीला अपघात झाला. कुठे झाला म्हणाल? मुंबई पुणे महामार्गावर फूड प्लाझा जवळ. वेळ असेल संध्याकाळी 4ची. पण पूर्णपणे अंधारून आलं होतं. प्रखर हेडलाइट्स लावूनही समोर 2 फुटांवरचं काहीच दिसत नव्हतं. माझ्याही गाडीला त्याच ठिकाणी त्याच वेळी अपघात झाला. म्हणजे तो ऍक्सिडेंट तुम्ही केलात? बघा मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेताय. मग तो निव्वळ एक अपघात होता. आणि त्यावेळी मी नाही तर माझी वाईफ समिधा गाडी चालवत होती. माफ करा, दोघांच्या नीट बोलते खरी. म्हणजे माधवीचा नवरा माधव आणि सदाशिवची बायको समिधा दोघेही गाडी चालवत होते. पण त्यावेळी बातम्यांमध्ये तुमचं नाव कुठे ऐकल्यासारखं वाटत नाही. कसे वाचणार? माधवच्या अपघातात जागेवरच निधन झाले. माझ्या आई वडिलांनीही इस्पितळात 2 दिवसानंतर प्राण सोडला. त्या अपघातात सुदैवाने माझे सासू सासरे आश्चर्यकारकरित्या बचावले.
मी जवळजवळ 2 महिने बेशुद्ध होती. कशी काय आणि का वाचले कुणास ठाऊक. काय योगायोग पहा ना, तुमच्या दोघांचेही जोडीदार एकाच वेळी एकाच अपघातात मरण पावतात. आणि ते दोघेही स्वतः गाडी चालवत होते. आणि आजचा योग आपण दोघे पुनर्विवाहासाठी एकाच जागेवर भेटतो. नियतीला क्रूर म्हणायचं की आपल्या दोघांची भेट घडवून आणली म्हणून हसायचं. मग काय चालले तुमच्या दोघांच्या मनात? दोघांचे जोडीदार कार अपघातात गेले हे माहित होतं मला, पण एकाच कार अपघातात काय विचित्र आहे. मॅडम मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. हो, मलाही विचार करायला वेळ हवा आहे. माझ्या आई वडिलांनंतर सासू सासरेच माझे आई वडील झाले. त्यांनीच माझा पुनर्विवाह करायचा विचार केला. माझं कन्यादानही तेच करणार आहे. या सगळ्या नंतरच्या गोष्टी, आपली तर फक्त तासाभराचीच ओळख आहे. आणि या तासाभराच्या भेटीमध्ये मी सुद्धा नाही होकार देऊ शकत. तुमची हरकत नसेल तर तुम्हाला माझ्या सासरच्या घरी येऊन भेटायला जमेल का? म्हणजे तिथे सविस्तर बोलूया. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी माझ्या आई वडिलांना नमस्कार. नमस्कार, मी सदाशिव साने. हे माझे आई वडील. नमस्कार. या. नमस्कार, मी माधवी सावरकर आणि हे माझे सासू सासरे. हे माझे सासू सासरे असले तरीही माझ्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलंय त्यांनी मला. माधवीने तरुण वयातच खूप दुःख पचवलं. हो, नवरा तर गमावला, आई वडील गेले, पोरकी झाली पोर. माझा माधव तर गेला. किती सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती दोघांनी. हो ना, माझ्या सदाशिवने पण खूप भोगले हो. आमची सूनही मन मिळाव होती. समीचा सून कमी, आम्हाला आमच्या मुलीसारखी होती. तिच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली कुणाच ठाऊक. तर या दोघांचे विचार आणि मन जुळली तर आपण या पुनर्विवाहाने नवीन नाती जुळवूया. हो बरोबर ना, नवीन पांड्या घालून देऊ. शेवटी प्राक्तन आणि नशीब किती विचित्र असतं ते पहा. हो ना, दोघांनीही कार अपघातामध्ये आपापले जोडीदार गमावले आणि नियतीने पुन्हा त्याच दोघांना एकत्र आणले, जे पूर्वी दोघेही एकमेकांना ओळखतही नव्हते. बघा दोघे कसे गप्पा गोष्टीत रमतात ते. माधवी, ए माधवी, हो आले. माधवी, मग तुमच्या दोघांचा निर्णय काय आहे? भूतकाळ तर आम्हाला विसरता येणार नाहीये, पण भविष्याचा विचार करता माझी या लग्नाला परवानगी आहे. भूतकाळाने आम्हा दोघांना खूप काही शिकवलंय आणि आम्ही खूप काही सहनही केलंय. पण मला असं वाटतं की भविष्यात आम्ही दोघे एकमेकांना खूप समजून घेऊ. आता मला नवीन सासर मिळेल, पण हे माझं सासर मात्र माझं हक्काचं माहेर राहील. चला शेवट तर गोड झाला. हा शेवट नाही, ही तर सुरुवात आहे.